रसिकहो नमस्कार. शब्दालयाच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. कविवर्य कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचं बालपण नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथल्या प्राथमिक शाळेत गेलं. पिंपळगावची माती, आकाश, वृक्षवेली, पशुपक्षी यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. कवींचं बालपण ज्या गावात परिसरात गेलेलं असतं त्या गावचे संस्कार त्यांच्या लेखनात आपल्याला बघायला मिळतात. कविवर्य कुसुमाग्रज यांची फुलांची विनंती ही अत्यंत तरल आणि सुंदर अशी एक कविता आहे. फुलांनी माणसांना केलेली आर्त विनंती म्हणजेच फुलांची विनंती ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. फुलांची विनंती. हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे, हिरव्या पानांतून वरती येओनी फुललो जगती, हृदये अमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, हासून डोलून देतो उधळून, सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या. कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटके चरडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तऱ्हे तऱ्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या. रसिकहो, कविवर्य कुसुमाग्रज यांची फुलांची विनंती ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर केली. निसर्गाची ओढ, माणुसकीचा गहिवर आणि भविष्य काळाबद्दलचा आशावाद ही पिंपळगावने दिलेली शिदोरी कुसुमाग्रज यांना आयुष्यभर पुरली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. एकमेकांना दर्जेदार मराठी पुस्तकं भेट देऊया, मराठी भाषा अधिक समृद्ध करूया. आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.